नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 40 मधील 3, 4, 5 क्वेश्चन पाहणार आहोत। त्यापैकी तिसरा प्रश्न बघा, मराठी मीडियमचे विद्यार्थी श्रीकांतने 85,000 रुपये 10.7 दराने 2.1/2 म्हणजेच 2.5 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले, तर त्यांना मुदतीच्या शेवट किती सरळ व्याज मिळाले? सेमी स्टूडेंट, Srikanth deposited 85,000 rupees for 2.5 years, means 2.5 years and 7 PCPA in a savings bank account. What is the total interest he received at the end of the period? बघा, आता इथं आपल्याला जो दर आहे हा दर अपूर्णांकात दिलेला आहे। 2.5 वर्ष म्हणजेच 2.5 वर्ष म्हणजेच आपण 2.5 किंवा 2.1/2 म्हणजेच आपण 5/2 ही सुद्धा संख्या घेऊ शकतो, ही सुद्धा संख्या घेऊ शकतो। बघा, आता आपल्याला मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज फक्त आपल्याला इथं काढायचं आहे, म्हणून पी मुद्दल बरोबर 85,000। पुन्हा तुमचा रेट आहे आपला 7 आणि काय 2 वर्ष म्हणजेच 2.5 इयर, 2.5 वर्ष आपल्याला सांगितलेलं आहे। बघा, आता इथं सरळ प्रिन्सिपल 85,000, रेट 7 and टाइम 2.5 years, म्हणून P into R into T upon 100। आता इथं P 85,000 गुणिले रेट 7 आणि गुणिले आता इथं बघा 2.5 आणि खाली 100। अत्यंत सोपी अशी पद्धत बघा। आता हे दशांश चिन्ह आहे, आपण इयत्ता 5वी मध्ये दशांश चिन्हांचा डेसिमल पॉइंटचा मल्टिपल गुणाकार प्रोडक्ट शिकलेलो आहोत, म्हणजेच तुम्ही सरळ आहे असा हा गुणाकार करायचा। अगदी 850 गुणिले 7 गुणिले इथं 25 तुम्ही असा गुणाकार करा की हे दशांश चिन्ह नाही असं समजून तुम्ही गुणाकार करा, आणि हा गुणाकार तुम्ही केल्यानंतर तुम्हाला रक्कम मिळणार आहे बघा 14,875। म्हणजेच आता एवढी रक्कम तुम्हाला येणार आहे। पण इथं आपलं काय आहे, डेसिमल पॉइंट, बट हा आपला दशांश चिन्ह आहे, बट डेसिमल पॉइंट, सो इज डेसिमल पॉइंट। एक घर आहे, एक घरानंतर आपण पॉइंट दिलेला आहे, म्हणजेच आपलं 14,875 रुपये एवढं आपलं सरळ व्याज आलेलं आहे। म्हणजेच त्याला शेवटी की 14,008 नाही, आता हे आपलं व्याज आलेलं आहे। आपल्याला त्यांनी मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळाले सांगितलेलं आहे, त्यामुळे आपलं सरळ व्याजाची रक्कम त्यांनी काय आपल्याला सांगितलेली नाही, त्यामुळे आपल्याला हीच उत्तर आपलं असणार आहे। दुसरी एक पद्धत बघा, आता इथं 2.5 आहे, तर या 2.5 ऐवजी म्हणजेच ह्याचं जर आपण अपूर्णांकात जर रूपांतर करायचं म्हटलं तर 25/10, कारण दशांश चिन्हानंतर एकच घर आहे म्हणून एकावर 1 0, म्हणजे आपली 25/10 ही रक्कम होते। पण आता हीच पायरी इकडे बघा कशी करतो आपण की 85,000 गुणिले 7 गुणिले 25/10 भागिले 100। आता आपण हे करत असताना इथं आपल्याला हे 10 आपल्याला काय करायचं आहे,
घालवायचा आहे किंवा पॉइंट आपल्याला घालवायचा आहे इथला 2.5 म्हणजेच 25/10. इथं आपल्याला पॉइंट घालवण्यासाठी याला गुणिले 10 करावं लागणार आहे, म्हणून इथं खालीही गुणिले 10 करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजेच हे गुणिले 10 केलं तर 2 पॉइंट गुणिले 10 केलं तर 250 म्हणजेच 25.0 येते, म्हणून इथं मी 25च लिहिते डायरेक्ट. आणि आता तुम्ही ह्यांचा गुणाकार करा. 25 गुणिले 85 गुणिले 60 गुणाकार हा एवढाच येणार आहे, म्हणजे किंवा 25/10 लिहा किंवा अजून तुम्ही 5/2 हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. 2.5 वर्ष म्हणजेच 5/2 सुद्धा तुम्ही घेऊन हे गणित करू शकता. बघा, एक 3 ते 4 पद्धती मी सांगितलेल्या आहेत. अत्यंत सोपी म्हणजे इथं ही पद्धत आहे. शक्यतो हे पद्धत वापरतो आपण, किंवा आता हे इथं 0 तुम्ही पॉइंट दिला पण पॉइंट द्यायचा विसरायचा नाही, नाहीतर तुम्ही जर ही रक्कम लिहिली तर तुमचं उत्तर चुकणार आहे. म्हणजे मी हे 2-3 पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्ही 2.5 घ्या, 25/10 घ्या, 5/2 घ्या तरी सुद्धा चालतंय, फक्त योग्य पद्धतीत करा. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल तर श्रीकांतला मुदतीच्या शेवट 14,875 रुपये सरळ व्याज मिळाले. बघा, म्हणून श्रीकांतला मुदतीच्या शेवटी 14,875 रुपये मिळाले. सरळ व्याज मिळाले म्हणा किंवा नुसते रुपये मिळाले म्हटलं तरी सुद्धा चालतंय. श्रीकांत विल रिसीव रुपीज असं म्हणा 1,475 at the end of the period. At the end of the period. तर पुस्तकात तुम्हाला प्रश्न जो विचारलेला असतो त्यातच थोडंसं उत्तर आपण घालायचं असते आणि हे करायचं असते. बघा, व्यवस्थित हे तिसरं गणित आपलं झालेलं आहे. आता आपण पुढचं गणित बघूया. या गणितात आपल्याला 2.5 वर्ष दिलेली आहेत. 2.5 वर्ष म्हणजेच 2.5 वर्ष. इतर गणितापेक्षा हे गणित वेगळं आहे, पण अत्यंत सोपं आहे. मी तुम्हाला 2-3 पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीनं हे 2-3 पद्धती बघा, कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ते करा. या स्टेपची फक्त अत्यंत सोपं असं हे प्रकरण आहे. आता आपण पुढचं गणित घेऊया. आपला पुढचा 4था प्रश्न काय आहे बघा. मराठी मीडियमचे विद्यार्थी, 4था प्रश्न. व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये, मुदलावर 4 वर्षात 1,200 रुपये व्याज होते, तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुदलाचे व्याज किती होईल. बघा, व्यवस्थित प्रश्न वाचा. Say it, student, at a certain rate of interest, the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for the same period? म्हणजे आपल्याला इथं काय त्यांनी सांगितलेलं आहे तर 5,000 रुपये
काही दराने, दर आपल्याला इथं सांगितलेला नाही आणि मुद्दल सांगितलेला आहे 4 वर्षात 1200 रुपये व्याज, पण व्याज सांगितलेलं आहे. बघा मी तुम्हाला जी काही सूत्र दिलेली आहेत पाठीमागील व्हिडिओमध्ये, त्या सूत्राचा आता इथं आपल्याला इथं उपयोग करायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रथम दर काढला पाहिजे आणि पुन्हाच आपल्याला त्याच दरानं असं सांगितलेलं आहे आणि मुद्दल फक्त त्यांनी बदललेली आहे. म्हणजे बघा इथं मुद्दल पी दिलेला आपल्याला, पी प्रिन्सिपल 5000 रुपीज, आर आपल्याला काढायचं आहे, रेट टी आपल्याला दिलेला आहे, मला वाटतंय 4 वर्ष दिलेले आहेत आणि व्याज पण आपल्याला दिलेला आहे 1200. आता इथं आपल्याला रेट काढायचा आहे. इथं बघा म्हणजेच रेट बरोबर बघा आता डायरेक्ट मी सूत्र लिहिलेलं आहे, कारण पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे. I into 100 upon P into T is equal rate. या किमती ज्या आहेत या किमती बरोबर घालायच्या आहेत आपल्याला, ज्या त्या सहा आलेला आहे. बघा म्हणजेच रेट आपला 6 आलेला आहे. आता इथं आपल्याला थांबून चालेल का? आपल्याला काय त्यांनी सांगितलंय, ऍट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5000 रुपीज प्रिन्सिपल इज 1200 इंटरेस्ट, बट ऑन what would be the interest on 15,000 रुपीज ऍट द सेम रेट. म्हणजे आता आपल्याला रेट काढलेला याच रेटनी आपल्याला सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. पिरियड पण आपल्याला तोच घ्यायचा आहे, रेट आणि पिरियड आपल्याला तोच घ्यायचा आहे. फक्त आपल्याला इथं प्रिन्सिपल मुद्दल फक्त आपल्याला इथं वेगळे आहे. त्यासाठी व्याज किती होईल, आता इथं आपल्याला हेच गणित इथं आता आपल्याला लिहावं लागणार आहे. पी बरोबर 15,000, आर बरोबर 6, टी बरोबर 4 आणि आता आपल्याला इथं सरळ व्याजच काढायचंय. म्हणजे आपलं पहिल्यासारखं गणित पी आर टी छेद 100 म्हणजेच 15,000 गुणिले 6 गुणिले 4 छेद 100, 15,000 into 6 into 4 upon 100, 0 0 cancel, 150 into 6 into 4. ह्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. म्हणजेच आता हा गुणाकार करत असताना तुम्हाला जसा सोपा गुणाकार वाटेल, म्हणजे 150 गुणिले 6 करा किंवा 24 गुणिले 150 करा, कसंही करा तुम्ही. आणि इथं आपल्याला आता हा गुणाकार करायचा आहे. बघा पहिलं तुम्ही 24 किंवा 150 गुणिले 6 करा, 4 करा, गुणाकार करा. करूया आपण आता इथे गुणाकार करते. बघा 24 ने डायरेक्ट गुणाकार करा. 3600 किंवा 150 गुणिले 6, 900 गुणिले 4, 3600 म्हणजे आपल्याला इथं सरळ व्याज 3600 रुपये आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आता इथं आपल्याला काय म्हणावं लागेल, काय नाही म्हटलं तरी चालते की आपला हा रेट आपण पहिला काढलेला आहे आणि नंतर सरळ व्याज काढलेलं आहे. बघा आता पुढचं गणित आपण या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट पाहूया. आपला लास्ट प्रश्न आहे. वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत. म्हणजे आता इथं आपण
दर काढला, पाठीमागील गणितात आपल्याला 2.5 वर्ष दिली होती, म्हणजे थोडाफार फरक आहे गणितात. शेवटचं लास्ट गणित बघा, 5वं. पंकजने 1,50,000 रुपये दशादशे 10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल? If Pankaj deposits 1,50,000 rupees in a bank at 10 PCPA for 2 years, what is the total amount he will get from the bank? PCPA per percent per annum. म्हणजे की आपल्याला इथं मुद्दल, दर आणि काळ सगळं दिलेलं आहे. आपल्याला एकूण रक्कम म्हणजेच इथं आपल्याला रास अमाऊंट काढायचं आहे. बघा, प्रिन्सिपल 1,50,000, रेट 10 and time 2 years. Interest is equal P into R into T upon 100. Means 1,50,000 into 10 into 2 upon 100. 1, 2, 3. 1,500 into 10 into 2. 30,000. Interest is 30,000. आता हे इंटरेस्ट आलेलं आहे, पण एकूण किती रक्कम सांगितलेली आहे आपल्याला? टोटल अमाऊंट सांगितलेलं आहे, म्हणून टोटल अमाऊंट म्हणजेच अमाऊंट P प्लस इंटरेस्ट ऍड 1,50,000 अधिक 30,000 बरोबर 1,80,000. एवढी रक्कम आपल्याला पंकजला परत मिळेल. म्हणजेच मग तुम्ही काय तर म्हटलं पाहिजे की पंकजला मुदतीनंतर एकूण 1,80,000 रुपये मिळतील. पंकज विल गेट 1,80,000 रुपीज 1,80,000 असं म्हटलं तर चालते. ही 2 वाक्य लिहा. प्रत्येक वाक्य मी आता तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला प्रॅक्टिस सेट 40 इथेच संपलेला आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पुढील व्हिडिओ क्रमांक 47 मध्ये पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.